नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। कत्तलखान्याकडे चाललेल्या 6 गोवंशांना पोलिसांनी वेळीच रोखून त्यांचे प्राण वाचवले आहेत। ही घटना मुंबई आग्रा महामार्गावर मुंगसे शिवार येथे घडली। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका वाहनातून क्रूरपणे बांधलेल्या अवस्थेत काही जनावरांची वाहतूक केली जात आहे। याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि महिंद्रा कंपनीच्या MH02GS0158 क्रमांकाच्या जितो वाहनाला अडविले। गाडीची तपासणी केली असता त्यात कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीररित्या 6 गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे उघड झाले। ही जनावरे अतिशय क्रूरपणे जागेच्या अगदी विरुद्ध बांधलेली होती। पोलिसांनी तातडीने ही जनावरे गाडीतून बाहेर काढली आणि त्यांना जीवनदान दिले। या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सलीम मोहम्मद युनुस वय वर्ष 32 आणि मोहम्मद इस्राईल मोहम्मद इडिस वय वर्ष 57 या 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। हे दोघेही मालेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत। पोलिसांनी जप्त केलेल्या जनावरांची किंमत अंदाजे 1,52,000 रुपये असून वाहनांची किंमत 80,000 रुपये आहे। असा एकूण 2,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही संपूर्ण कार्यवाही महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांच्या कृतीने वागण्यास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत करण्यात आली आहे।